हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस उत्तमाचा जावो ही श्री सद्गुरूचरणी प्रार्थना। आज आहे मंडे आणि मला करायचं आहे थोडंसं किचन क्लीनिंग करायचं आहे। म्हणजे डीप क्लीनिंग असं काही नाही, पण वरवर जेवढं रेग्युलरली आपण करतो तेच क्लीनिंग करायचं आहे। सो म्हटलं व्हिडिओ करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया। तर रोजचं जे क्लीनिंग आहे ते मला रेग्युलरली जमत नाही, डीप क्लीनिंग म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर, स्वयंपाक झाल्यानंतर। कारण कसं होतं, सगळं साहित्य खाली काढून ठेवणं मला पॉसिबल नाही आहे, कारण भावात असतो आणि तो मग हे ओढ ते ओढ करत असतो। सो सगळ्या वस्तू खाली काढून ठेवून परत मग ते वरचं सगळं क्लीन करणे हे जमत नाही। म्हणून मग मी असं वीकली किंवा एक 4 दिवसातून एकदा किंवा 2 दिवसातून एकदा, म्हणजे मला टाईम भेटेल तसं मी करते। तर आज म्हटलं करूया, सो करणारच आहे, तर म्हटलं व्हिडिओ करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया। चला तर मग मी दाखवणार आहे तुम्हाला मी कसं क्लीनिंग करते। पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा। सो स्टे ट्यून। हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं। त्यामुळेच आपल्याला आपलं घर असेल, आपलं किचन असेल, ते साफ करणं किंवा स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं। आणि घरात स्वच्छता असली की आपलं मन आपोआपच प्रसन्न राहतं आणि बाहेरच्याला येणाऱ्यालासुद्धा घरात आपल्या प्रसन्न वाटतं किंवा छान वाटतं। सो आपल्याला कितीही कामं असली आणि कितीही कंटाळा आला तरी आपण वेळात वेळ काढून ही स्वच्छता करतोच करतो। आणि किचन म्हटलं की बायकांचा आवडता विषय आहे। तर किचन बायका कितीही वेळ झाला किंवा झोपायला रात्री किती उशीर झाला, कितीही जेवण करून कंटाळा आला असेल तरीही बायका, स्त्रिया ज्या आहेत त्या सगळ्या किचन आपलं स्वच्छ केल्याशिवाय झोपत नाहीत किंवा स्वच्छ केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही। सो आता मी सुद्धा असंच क्लीनिंग करते आहे आणि डीप क्लीनिंग नाही आहे, पण टॉप क्लीनिंग जे असेल तेच मला करायचं आहे। सो मी आधी काय केलं, जे ओट्यावरती जी भांडी होती ती सगळी भांडी जी धुवायची होती तर ती मी बेसिनमध्ये ठेवली। जेवणाची भांडी होती ती सगळी मी खाली ठेवून दिली। नंतर थोडंसं पाणी टाकून मी ज्या टाईल्स होत्या किंवा जो ओटा होता तो थोडासा ओलसर करून घेतला आणि मग स्प्रे मारून घासणीने ते घासायला चालू केलं। ॲक्च्युली रोज काय होतं, तेवढा टाईम भेटत नसल्यामुळं आपल्याला हे सगळं एवढं पूर्ण क्लीनिंग करणं जमत नाही। आणि त्यामुळं मग काय होतं, आपण वीकली केलं किंवा 2-3 दिवसांनी केलं तर खूप असं जास्त ते चिकट वगैरे व्हायची शक्यता जास्त असते। तर तसंच माझं झालं होतं। सगळ्या टाईल्स ज्या होत्या वरच्या त्या किंवा जो ओटा होता, ती फरशी सगळी अशी एकदम चिकट झाली होती। तर म्हणून मी आज म्हटलं काही झालं तरी क्लीन करूनच घ्यायचं। सो अशा प्रकारे मी सगळं घासून घेतलं आधी घासणीने आणि मग नंतर पाण्याने धुवून काढलं। तर इथे सिंकच्या आजूबाजूचा जो एरिया होता तो मी इथे धुते, म्हणजे स्क्रब करते स्क्रबरनी। नळ वगैरे असतील किंवा नळाच्या बाजूचा जो एरिया असेल तो सारखा आपला हात लागून लागून तिथं चिकट झालेलं असतं किंवा तिथला एरिया खूप घाण झालेला असतो, तो पण मी क्लीन करून घेते। आता भांडी घासताना वगैरे आपलं हे क्लीनिंग रोजच्या रोज होतंच, नाही असं नाही, पण तरीसुद्धा आता सगळंच क्लीनिंग करायला काढले म्हणून मग म्हटलं ते पण करून घेऊ। नळ वगैरे जे आहेत पाण्याचे ते पण सगळे साफ करून घेऊ। इथं आता सगळं माझं स्क्रब करून झालं होतं। आता मी पाण्याने ते काय करणार आहे, तो सोप जो होता तो सगळा मला आता क्लीन करून घ्यायचा आहे, पाण्याने वॉश करून टाकायचं आहे। अर्धं काम झालं तोपर्यंत भावात उठला होता, मग मी त्याच्यासोबत बोलत बोलत हे सगळं बाकीचं काम करत होते। त्याला काही काही खेळायला दिलं आणि तो बसला होता तसाच बोलत, म्हणजे बडबडत बसला होता काय काय म्हणत। सो त्याला खेळायला दिलं आणि मग मी माझं काम कंटिन्यू केलं। तर शेगडीचे जे नॉब असतात ना, ते नॉब खूप म्हणजे तेलकट झालेले असतात बघा, कारण आपण चपाती वगैरे करतो किंवा काही जेवण करत असताना सारखा आपला हात तिथे कंटिन्युअसली हात तिथे लागत असतो, गॅस बारीक करणं मोठं करणं त्यासाठी। सो ते नॉब आहे ते खूप चिकट झालेले असतात, खूप घाण झालेले असतात, ते क्लीन करून घेतले। नंतर पाणी ओतून मग मी सगळा ओटा वॉश करून घेतला, जास्त पाणी टाकून थोडंसं सगळं
क्लीन करून घेतलं. ओट्यावरचं सगळं पाणी काढून घेतलं आणि एका नॅपकिनने मी सगळं व्यवस्थित टाईल्स वगैरे ओट्याची फरशी वगैरे सगळं ड्राय करून घेतलं. म्हणजे थोडंसं पाणी सुकलं की बरं पडतं, कारण ओलसरपणा राहिला की मग परत पाण्याचे डाग तसेच राहतात, म्हणून आधी पूर्ण ते ड्राय करून घेतलं. त्याच्यानंतर शेगडीवरचे जे स्टँड होते आणि प्लेट्स होते ते मी घासायला घेतले, कारण त्याच्यावर पण काहीतरी उतू वगैरे जातं, काहीतरी पडतं आणि ते गरम गॅस असल्यामुळे, गरम प्लेट्स असल्यामुळे ते तसंच राहून जातं आणि असं करपल्यासारखे डाग पडतात त्याच्यावर एकदम. सो आधी मग ते मी क्लीन करून घेते इथे. नंतर मग मी जी भांडी होती ती सगळी भांडी घासायला घेतली. आधी जे मोठं साहित्य होतं जे की आपल्या बेसिनमध्ये बसत नाही ते आधी मी घासून घेतलं. तवा असेल, पोळपट असेल, हे सगळं मी आधी धुवून बाजूला ठेवून दिलं आणि मग बाकीची जी छोटी मोठी भांडी होती ती सगळी मी घासायला घेतली. भांडी धुता मध्ये मी भावाकडे पण लक्ष देत होते, कारण तो माझ्या मागेच खाली बसला होता आणि बरंच काही साहित्य त्याला खेळायला दिलं होतं, म्हणून मग माझं त्याच्याकडे पण सारखं लक्ष होतं. भांडी घासून झाली, पाणी गळायसाठी मी ठेवून दिली आणि महत्त्वाचं एक काम उरलं होतं ते म्हणजे बेसिन साफ करणे. सो मग नंतर मी बेसिन पण घासायला घेतलं आणि ते छान व्यवस्थित धुवून क्लीन करून घेतलं. बेसिन स्वच्छ धुवून झाल्यानंतर ज्या लिक्विडच्या बॉटल होत्या, स्प्रे बॉटल होती, स्क्रबर होतं किंवा साबणाचा जो डबा होता, ते सगळं मी स्वच्छ धुवून ठेवलं. आपल्यालाच किती स्वतःला छान वाटतं ना, स्वच्छता केली की मस्त वाटत होतं.
नंतर जे ओट्यावरचं साहित्य मी बाजूला काढून ठेवलं होतं ते सगळं स्वच्छ पुसून घेऊन मी ओट्यावर त्यांच्या जागी ठेवून दिलं. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर. स्वतःची पण काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची पण काळजी घ्या.